धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेच आम्हा करणे काम बीज वाढवाविना धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेच आम्हा करणे काम बीज वाढवाविना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवाविना नाही भिडभार तुका मने साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवाविना मानाचा मुजरा करीतो 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती पांडुरंगा कृपा जन संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासोपकार जयांचे केली स्मरण होय सकल विद्येच्या अधिकणतेची वंदनी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम समस्त जन समस्त ग्रामस्थ मंडळी नवल गभार पवित्र या मराठवाड्याच्या भूमीमध्ये आणि तुम्ही मला वाटतं या एक दीड महिन्यामध्ये 2 वेळा मला आपल्याच गावाला येण्याचा योग आला. तसं पाहायला गेलं तर एकदा महाराज येऊन गेला की परत त्याला लवकर संधी गावात मिळत नसते. पण आता ते झालंय कसं, आमच्या पुण्याकडे एक म्हण आहे, थोडी कठीण आहे. आढळीला नाही नवरा खैसाला नाही बायका, अशी एक पुण्याकडची म्हण आहे. माझं तत्व तुमच्या हृदयामध्ये रुजून बसलं आणि तुमचं प्रेम माझ्या हृदयात रुजून बसलं आणि त्यामुळं मोठ्या प्रेमानं तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं. मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी अनंत कोटी प्रणाम करतो, अनंत कोटी प्रणाम. आमचे हरिभक्तपरायण बालाजी महाराज, आपल्या गावचे सरपंच साहेब मारुतराव कोरडे आणि अनेक काही मंडळींनी मला जेव्हा सांगितलं मी आलो शिवरायांचा जन्मोत्सव प्रसंगी आजचा कार्यक्रम, आनंद वाटतो आम्हाला. पुण्यापेक्षा इकडे काम करायला आनंद वाटतो. याचं कारण आहे, जर क्रांतीचं बीज कुठं पाहिलं असेल, माझ्या 37 वर्षाच्या कीर्तन परंपरेचा अनुभव आहे. क्रांतीचं बीज पाहायचं असेल तर त्यासाठी फक्त 2 जिल्हे आहे, नंबर 1 हिंगोली आणि नंबर 2 परभणी. हे आमचं आम्हाला
महाराष्ट्राने महान देणगी दिली, महान प्रेमाची देणगी, निष्काम प्रेमाची देणगी. मी मगाशीपासून किंवा मागच्याही वेळी अनुभव आज प्रामुख्याने उपस्थिती ज्यांची आहे, आमचे आपले सर्वांचे झेडपी सदस्य जाधव साहेब आहेत, डॉक्टर साहेब आहेत. हजारो ऑपरेशन्स त्यांनी केली मोफत. सोपं नाही. डॉक्टर आणि मोफत हे समीकरण पुण्यात नाही, हे समीकरण पुण्यात नाही. म्हणून पुण्यातलं संचेती हॉस्पिटलच्या डॉक्टरला, डॉक्टर साहेब किती माणसाने व्यावसायिकता करावी मगाशी मी ऐकत होतो. फक्त खरोखर तुम्हाला सॅल्यूट आहे की हजारो ऑपरेशन मोफत करणारे मला वाटतं आपणच असू शकता. ही एक गौरवाची बाब आहे. हे कार्य चालू राहते, ईश्वर सेवा आहे. नाहीतर पैसा डॉक्टर, पैसा डॉक्टर, पैसा कन्सल्टन्सी, डॉक्टर, पैसा पैसा पैसा, हा एक समीकरण आमच्या पुण्याकडे आहे. तुम्हाला खूप धन्यवाद. जाधव साहेबांना धन्यवाद. अजून साहेब मला वाटलं तर मगाशी नाव काय सांगितलं नाही मला, जगताप साहेब. अरे बापरे, आता सगळी कधी खानदारी माणसं जमा झालेली आहे. आता झेडपी सदस्य ना माधवरावजी साहेब आहे. अजून आता काय सांगावं तुम्ही, जगताप साहेब तुम्ही आता भांडगाववरून आला, सगळे मंडळी भांडगावच ना, भांडेगाव. आता होईल थोडं काही म्हातारा खाणा होता, त्याला सांभाळून घ्या मला. तेव्हा तुम्ही सर्व प्रेमाची मंडळी, नावं माझ्याकडून कदाचित पहिला परिचय आपला झालेला नाही, त्यामुळे मला माफ कराल मोठ्या मनानं. आपण सर्व राजांची लेकरं आहोत, एवढं फक्त लक्षात ठेवा. आपण जिजाऊ कन्या आहात हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि तुम्ही पाय पसरून नीट बसा. अरे चपला तरी काढा राजा, काय झालं ते तरी विडाला पालन करणे, पाखंड खंडणे, हे जे आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम. समस्त जन हो. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची अमृतवाणी. मानवी जीवनामध्ये नेमकं माणसाचं कर्तव्य काय, आणि ते या भूमी जन्माला आलेले असतात. कर्तव्याची जाणीव. या पुढे या इकडून कर्तव्याची जाणीव. पवित्र भारत देशामध्ये, पवित्र महाराष्ट्र भूमीमध्ये, पवित्र संतांच्या भूमीमध्ये, पवित्र शूरवीरांच्या भूमीमध्ये काही नाही गडबड, काही नाही, फक्त पाण्याची बाटली. पाण्याची बरं का उल्लेख केलेला बरं.
ते एखादा गडबडी दुसरी जाणायची कोल्ड्रिंकची वगैरे हो विढाला विढाला पवित्र भूमीमध्ये पवित्र वंशामध्ये पवित्र कुळामध्ये अरे जन्म सुद्धा नरदेहाचा मनुष्याचा मिळणं अत्यंत दुर्मिळ बाब आहे. मांडला तर देव नाही तर मला बसत होता. वाह्यात चाललेलं जीवन एकतर धर्माचं पालन करतानाही दिसलं नाही, राष्ट्राचं रक्षण करतानाही दिसलं नाही, भूमीचं रक्षण करतानाही दिसलं नाही. तुकोबरायांच्या अंतःकरणाला 17व्या शतकामध्ये प्रचंड वेदना झाल्या. आणि सांगू तुम्हाला 17व्या शतकामध्ये जर हे दोन युगपुरुष नसते काही वेगळं चित्र असतं या महाराष्ट्राचं या हिंदुस्थानाचं. 17व्या शतकामध्ये या दोन युगपुरुषांमुळे आम्हाला मराठेशाही मिळाली. पवित्र भगवानच्या हाती राहिलं, पवित्र मनुष्य देह हिंदू धर्मात जगण्याचं भाग्य लाभलं. याच्या पाठीमागे जर कोणाची तपश्चर्या असेल, कोणाचा त्याग असेल तर त्या दोन बातम्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम. एका बाजूला धर्मपिपासू, धर्माच्या नावावर धर्म मार्तंड मनुष्यातला माणूस पिळून खात होते. एका बाजूला धर्मपिपासू धर्माच्या नावावर कर्मकांड खपवत होते आणि दुसऱ्या बाजूला राजपिपासू मुघली सत्ता, पाच मुघली सत्ता माणसाच्या माणसाला संपूर्ण फक्त त्यांचाच अंमल राखत होते. ऐसी होती भूमिका 17व्या शतकामध्ये. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तब्बल 800 वर्षावर अधिक वर्ष कसे जगले असतील आपले बापजादे, कशा जगल्या असतील आपल्या पूर्वजांच्या पिढ्या. अरे 1 वर्ष आहे का? एक दिवस जर त्रास झाला घरामध्ये एखाद्या सुनेला तर तिचा जीव किती घालमेला होतो. एक दिवस जर आपली कुचंबना झाली तर किती घालमेल होते. वर्षानुवर्ष शतके या भूमीने आणि आपल्या पूर्वजांनी असह्य वेदना भोगल्या. सज्जन हो, आज मराठेशाही दिसतीये खरी, फार गोजीरवाना दिसतंय. हातात हे घेऊन आम्हाला सर्व काही पण इतकं सोपं नाही. धरण वरून जरी सुंदर दिसत असेल पण नक्की हे लक्षात ठेवा, त्या धरणाच्या पायात जे दगड गाडलेले आहेत त्यांचा खरा मान आहे. आणि आपल्या पूर्वजांनी जे रक्त सांडलं, शूरवीरांनी जे रक्त सांडलं, आपल्या मर्द मावळ्यांनी जे रक्त सांडलं, शिवरायांनी जिजामातेनं शंभूराजानं जो सर्वस्वाचा त्याग केला, शहाजी राजांना त्यांच्या बळावर आज मराठेशाहीची हिंदुत्वाची इमारत उभी आहे. ती विसरून चालणार नाही. विठाला विठाला धर्माच्या नावावर कर्मकांड. माणसातला माणूस संपला होता. राजपिपासू तेच माणसातला माणूस. माणसं दिसत होती अवयवानं माणसासारखी. मी 17वं शतक सांगतोय. माणसं दिसत होती फक्त अवयवानं माणसासारखी, पण माणसातला माणूस संपलेला होता. स्वातंत्र्य नावाची 3.5 अक्षर केव्हाच बसून गेली होती. फक्त जगायचं त्यांच्याच सत्तेनं आणि मरायचंही त्यांच्याच सत्तेनं. आणि हा तर मराठवाडा आहे, सपाट भूमी आहे, सपाट मुलुक आहे. या सपाट मुलकावर प्रचंड मोठी आक्रमण. विजापूरची आदिलशाही सपाट मुलुक, कारण मुघलांच्याकडे प्रचंड मोठे मोठे अवजड साहित्य असायचे, तोफ गोळा असायचा, हत्ती असायचे. यांना सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये कधी शक्य झालं नाही, पण सपाट मुलकावर अंमल बसवत असत. इकडून विजापूरकडून आदिलशाही, इकडून दिल्लीची मोगलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची म्हणजे हैदराबादची कुतुबशाही. अवघा धुमाकूळ आमची माणसं फक्त मरत होती. आणि का मरत होती? जगता येत नव्हतं म्हणून मरत होती. आणि काही मरता येत नव्हतं म्हणून जगत होती. ही होती शोकांतिका 17व्या शतकापर्यंत शेकडो वर्षांची. विठाला
भूमीचा एक गुणधर्म आहे, या भूमीला एक वरदान आहे. काय? कृष्ण भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि शेवटी काय म्हणाले? धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्टांचा विपात करण्यासाठी मी कोणाच्या ना कोणाच्या रूपानं जन्म घेतो, अवतार घेतो. आणि झालं तसंच 14व्या शतकामध्ये एका युगात जी आर्तकिन काळी फोडली, अर्थता पूर्वक भाव भगवंताच्या समोर ज्याने व्यक्त केला 14व्या शतकामध्ये. आपले देवांनाही फार लेट करंट आहे. हाक मारली 14व्या शतकात आणि देव जागा झाला 17व्या शतकात. एवढे दिवस खाल्ले. कोण होतं ते? श्री संत जगद्गुरु एकनाथ महाराज, श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी. वेरूळच्या कृष्णेश्वरासमोर उभे राहिले आहे का? या भूमीचा गुणधर्म आहे. वेरूळच्या कृष्णेश्वरासमोर उभे राहिले, शंभू महादेवासमोर उभे राहिले आणि म्हणतात कसे? बोल बोल बोल. अधर्म मोकाळतो तेव्हा कोणाच्या ना कोणाच्या रूपानं तो प्रगट होतोच ना. कधी दुर्गेच्या रूपानं, कधी कलिकेच्या रूपानं, कधी तुळजा भवानीच्या रूपानं. ओठ ओठ किती दिवस मरायचं परक्यांच्या तलवारी खाली आम्ही. अरे धर्माचं दार उघड, शंभू महादेवा कृष्णेश्वरा, धर्माचं दार उघड, दार उघड, दार उघड. दारू घडवया तो दारू घडवया, 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 दारू घडवया तो दारू घडवया. घोड्यावर मगाशी जरा थोडी भूताभूत झाली, गडबडीत माझ्या लक्षात नाही आलं. घोडी पाहिली की माझ्या अंगात येतो. काय करावं त्याला? मला असं वाटलं मी राजगडलाच फिरतोय, पण तिथं पॅन्ट आणि टी शर्ट असतो, त्याच्यामुळे काय वाटत नाही. मला वाटलंच होतं काहीतरी घोटाळा होणार. तुम्ही तरी सांगायचं ना, कलवळी कशाला असते? शतकामध्ये नाथरायांनी आर्तकिन काळी फोडली कृष्णेश्वराच्या समोर. किती दिवस मरायचं परकीयांच्या तलवारी खाली आली. माय भगिनींचा आर्तकिन काळ आसमंताला जातात. ऐकायला येत नाही तुला देवा? माय भगिनीच्या आबरूची लंतर भर दिवसा बेशीवर टांगली जातात. ऐकायला येत नाही तुला? अरे ज्यांचा कोण वाली आहे देवा? नाथराय अर्जव करतायत. कोण आहे वाली? कोण आहे वाली? कृष्णेश्वरा दार उघड, दार उघड. अरे माय भगिनींना रडण्याचं देखील स्वातंत्र्य नाही रे.
वर्षानुवर्ष पिढ्या रडायचं देखील स्वातंत्र्य नाही, ही होती अवस्था. शेकडो वर्षाची परंपरा. माझ्या माय भगिनी रडायचं असेल तर तोंडाला पदर देऊन रडायचं. मुलकाही बाहेर जाऊ द्यायचा नाही. आणि जर मोठ्यानं मुलगा बाहेर गेला आणि घराच्या आडोशाला वळसणीला एखादा मुघल उभा असेल तर पुन्हा घरात घुसणार, पुन्हा बेबरू बदल बलात्कार नाही. रडायचं देखील नाही. आमच्या माय भगिनींनी ही दोष. अशा समयाला कोणाला बनवायचं? देवाला? होते कुठे देव? मंदिरच उद्ध्वस्त झाली होती, मूर्ती फुटल्या होत्या. होता त्या काळामध्ये कृष्ण म्हणून द्रौपदीसाठी धावला, तोही आमचा मंदिरात शिल्लक नव्हता. पण मी सांगितल्याप्रमाणे धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 17व्या शतकाच्या प्रारंभी कृष्णेश्वराच्या नंदादीपातून 2 तेजोमय किरण बाहेर आले. एकाचं नाव आहे विठोजी भोसले आणि एकाचं नाव आहे मालोजी भोसले. विठोजी भोसल्यांच्या पोटी 8 मुलं आणि मालोजी भोसल्यांच्या पोटी 2 मुलं. मी मागच्या कीर्तनात सांगितलं की नाही मला आठवत नाही, पण कदाचित सांगितलं असेल. पण इथेच आहे इतिहासाला बसलेलं वळण आणि मराठेशाहीचा प्रारंभ उगम. मी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करणार आहे. तो प्रसंग समोर पुढे जाणार आहे. जरा भजन करा. हा मी म्हणलो का आठवत मला? अरे वा अरे वा. याला महाराज मोठी माणसं आहे. तुम्ही हात खाली घाले. चुकलं वाटतंय बस खाली बस खाली घ्या. साहेब तुम्हाला कसं मी सांगावं, पण हरकत नाही. चला याला म्हणतात कापुराला अग्नी लावायच्या अगोदर तयारीत असतो ती पद्धत तुमची आहे. खरोखर खरंच जाईल तिथे. आता इथून पुढे सांगेल. अरे कीर्तनात सावधानता कुठे पाहायची असेल तर हिंगोली जिल्ह्यात नवल गव्हाण कंबर हात अशी जरा थोडी मातांनी नाही हातवर करायची. तुम्ही नाही, तुम्ही निवांत बसा लग्नाला. अरे वा रे वा. झालं ना, घ्या ना घरी. अरे वा क्या बात आहे. 6 वर्षाच्या मुलीनं केलेली प्रतिज्ञा ऐका. इथेच इतिहासाला वळण बसलं. ईश्वर कोणाच्या तरी रूपाने या भूमीत प्रगट होतो. 6 वर्षाची मुली जिचं नाव आहे जिजाऊ. विदर्भ कन्या जिजाऊ. निजामशाहाच्या दरबारी 3 प्रमुख कुटुंब होती. नंबर 1 सिंदखेड से लखोजीराजे जाधव. नंबर 2 वेरूळचं भोसले घराणं विठोजी आणि मालोजी. नंबर 3 फलटणचे वणगोजीराजे निंबाळकर आणि बाकी अवघे जण विविध आडनावाची मंडळी. 15,000च्या घोड्यांच्या पागा सांभाळून होते. नंबर 1 ची असामी लखोजीराजे जाधव. अरे ज्यांचे संसार, ज्यांचं वाक्य ब्रह्मवाक्य नाही माई व्हॅली कोणाची. निजामशाहीमध्ये त्यांचं वाक्य मोडावं म्हणून ऐसा धाक धरावा. या 3 कुटुंबाच्या तलवारीवर आणि समशेरीवर चालत होती निजामशाही. अशा काळामध्ये तुम्ही जर कधी देवगिरीला गेलात तर त्याच्या पायथ्याला एक जागा आजही आहे, प्रचलित जागा आहे. तिचं नाव आहे कुटलकचा हौद. तिथे लखोजीराजे जाधवांची छावणी पडलेली होती. घोड्यांच्या पागा होत्या, सजलेल्या होत्या. 4 मुलं लखोजी, अश्वजी, बहादूरजी आणि यशवंतजी आणि एक छोटीशी कन्या जिचं नाव आहे जिजाऊ. 6 वर्षाची मुलगी.
क्रांती कसा जन्म घेते मातांनो नीट ऐका. दीदी नीट बस, उगाच वाकडी तिकडी नको, काय नीट बस. शिवचरित्र ऐकलं नसत सरळ बसवा, टाईट बसव जरा. विठाल सहा वर्षाची मुलगी क्रांती कसा जन्म घेते या भूमीचा गुणधर्म आणि मग ठरवा. शिवजयंती म्हणजे केवळ धिंगाणा नव्हे, काय स्वीकारायचं आपण म्हणजे महाराष्ट्राचं स्वराष्ट्र होईल. 6 वर्षाच्या मुलीने केलेली प्रतिज्ञा. आज ही मुलगी 6 वर्षाची, एवढा मोठा मातब्बर योद्धा, मुत्सद्दी सरदार, निजामशाहीची नामांकित व्यक्तिमत्व आणि यांच्या समोर 6 वर्षाची मुलगी उभी राहते, जणू आई तुळजाभवानीच्या मुलीच्या रूपानं प्रगट झाली. भूमी फाडून लाभार असं बाहेर येतो की काय, विजेचा कडकडाट व्हावा आणि ढगांचा गडगडाट व्हावा, कमानीतून तीर सुटावा, त्याप्रमाणे या मुलीच्या मुखातून वाक्य बाहेर आलं, बाबा. थोडा इकडे येतो. घरातली बाबा ही अक्षर गेली, जसा पप्पा घुसलाय घराचं वाटोळ झालं. इकडं आलाय का पप्पा? पोरांनो दिदे बोलत चला. तुम्हाला माहिती आहे का, परदेशामध्ये एका याच्यामध्ये पप्पा कोणाला म्हणतात सांगू का तुम्हाला? सांगू का रे? लवकर बोला. सांगू का पोरांना? हे भाग्या पोरांना सांगू का? हो नाही सांगा. सांगू का? हो म्हणला तर सांगेल. मी चांगला माणूस आहे, काही बोलणार नाही. आलो ओघानं पोर आहेत, लेकर आहेत, भविष्य आपलं आहे. सांगू का तुम्हाला पप्पा कोणाला म्हणतात? रशियामध्ये पप्पा कोणाला म्हणतात सांगू का? सांगू का? हो किंवा नाही? सांगू का? अरे मोठ्याने काय भाकरी बिकरी खाल्ली की नाही? लाजता कशाला? पप्पा कोणाला म्हणतात सांगू का? हो मोठ्याला म्हणा. सांगू का? अरे जोर लावा ना. सांगू का? हा आता नवरगावासारखा आवाज. मी परत मॉरिशस मध्ये जेव्हा गेलेलो, मला एक डिक्शनरी मिळाली, रशियन डिक्शनरी. सर आता डॉक्टर साहेब तुम्ही तर काय ज्ञाती मंडळी आहात, तिथे मला एक डिक्शनरी मिळाली. मी ती चाळत होतो तर माझ्या कामाचं मला मिळालं, रशियामध्ये पप्पा कोणाला म्हणतात सांगू का? तुम्ही नका भानगडीत. रशियामध्ये पप्पा कोणाला म्हणतात सांगू का? आवाज आता सांगतोच, तुम्ही नाही ना कोणाला सांगणार? बरं सांगतो. रशियामध्ये पप्पा म्हणजे काहीच का माझ्या राशीला? मी जाईल तिथं हे आहेच या खरं. बहुतेक त्यांना वाटत असेल आपल्यातलंच बिघडलेलं बोंबात काय सांगावं. पण चांगली माणसं बरं काय, ही चांगली माणसं, ही खोटं बोलत नाही, त्यांना कोणी उधार देत नाही आणि यांना कुत्र्याचं आवडतं. हा पुराणो पप्पा कोणाला म्हणतात सांगू का? रशियामध्ये पप्पा म्हणजे कुत्रा. अरे काय पप्पा म्हणजे? मोठ्यानं बोला. पप्पा म्हणजे आणि कुत्रा म्हणजे? आता घरी गेल्यावर काय म्हणणार? काय म्हणणार? कुत्रा काय म्हणणार? बाबा म्हणणार की नाही? आता आजपासून बाबा म्हणणार की नाही? अरे याचं काय मसला, माझी पोरं मला पप्पाच म्हणते. बदलले ते रेकॉर्ड आता सध्या. काय म्हणणार आजपासून? बोला आजपासून काय म्हणायचं? क्रांती करायची. शिवजयंती पासून क्रांती करायची, संकल्प घेऊन जायचं. लहान लेकरांनी सुद्धा परिवर्तन करायचं, कारण हे आपल्याला आदर्श ग्राम करायचं आहे. काहीच नाही साहेब, तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवलाय आणि तुम्ही लोकांसाठी खूप झटत आहात. एक काम करा, हांडे महाराज जिवंत आहे तोपर्यंत आदर्श ग्राम झालं पाहिजे एवढी जबाबदारी आहेत ना. समजायची मंडळी आहेत ना तुमच्या बरोबर. आता
विश्वास तुमच्यावर ठेवलाय, तुम्ही त्यांच्यावर ठेवलेला आहे. आता लढायला पाहिजे. आणि जर कुठं कमी पडला तर मला सांगा, काय उपयोग होईल असं वाटत नाही माझ्याने. प्रयत्न करायला काय हरकत आहे. हा, काय म्हणणार आहात बोला, काय म्हणणार, काय म्हणणार बाबा? कोण कोण म्हणणार बाबा? हात वर करा, करा 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 पोरांनो, करा हात वर. बाळा तू काय म्हणणार? त्याला कळालंच नाही काय बोल म्हणणार. सगळेजण म्हणणार, छोटे मुलांनो म्हणणार. अरे ही खरी क्रांती आहे. कीर्तन म्हणजे निवळ धिंगाणा, कीर्तन म्हणजे भानगडी, कीर्तन म्हणजे ब्रह्मज्ञान. केवळ याच्या पलीकडे जाऊन परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि गतिमान परिवर्तन ही सुद्धा काळाची गरज आहे. या लेकरांसाठी जरा टाळ्या वाजवा, टाळ्या. सहा वर्षाची मुलगी काय बोलतीये? क्रांती कसा जन्म घेत आहे? बाबा एक दिवस तरी मी अवघ्यांना जगण्याचा अधिकार देणार बाबा. पण आमची एक विनंती, अर्ज आहे तुमच्या. एवढा मोठा योद्धा परंतु आज गर्भगळीत झालेला आहे. बाजीजा काय म्हणतेस? बाबा बाबा काही करा, बाबा काही करा. तुम्ही सर्व मराठे एकत्र या, तुम्हा सर्वांची मनगट एकत्र येऊया, तुमच्या सर्वांच्या तलवारी एकत्र येऊया. आणि जर तुम्हा सर्व मराठ्यांच्या मनगटावर आणि तलवारीवर ह्या पातशाया चालतात, तुम्हीच जर सर्व एकत्र आला तर ह्या दहशतवाद्यांना पळता भुई थोडी होईल बाबा. 6 वर्षाची मुलगी बोलते. काही जिजा तू म्हणतीस ते खरं आहे, पण काय करू? नाव उमेदीचं हे वाक्य ऐकता क्षणी ही मुलगी पुन्हा उसळी घेऊन म्हणते, काय करू? आमिषात अडकलेली माणसं पाहून आंधळी असतात बाबा, ऐकून बहिरी असतात बाबा. मुघलांच्या पायाची धूळ साठण्यात तुम्ही मराठी सरदार गरक आहात, तुम्ही काहीच करणार नाही. पण तुमची मुलगी जिजा आज प्रतिज्ञा करते बाबा, एक दिवस तरी महाराष्ट्र भूमीला आपली स्वतंत्र ध्वज देईल, स्वतंत्र सिंहासन देईल, स्वतंत्र राजा देईल बाबा, राजा देईल बाबा, राजा देईल बाबा. आणि छत्रपती शिवाजी राजा. नमन माझे राजगडाला, अरे शिवा जन्माला आले, जिजाऊ पुत्र शहाजी पुत्र जन्माला आले. आऊसाहेबांनी केलेली प्रतिज्ञा आज फळा म्हणून क्रांतीचा जन्मोदय झाला, क्रांतीचा सूर्योदय 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 झाला. आणि या दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना पायदळी सोडवण्यासाठी एका आईनं केलेला त्याग मात्र एका पित्यानं केलेला त्याग, शहाजी राजाने केलेला त्याग, आपले पूर्वज मावळे यांनी केलेला त्याग आहे. जमवून मावळे वीर, जमवून मावळे वीर, 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 मावळे वीर,
सुंदर थोर शिवराय शिवनेरीवर 5 वर्षाचे मित्रांबरोबर लुटुपुटूचा खेळ खेळतायत. मुलाचे पाय पाळण्यात कसे असतात आणि आईनं काय संस्कार करायचे. मातांनो, तुम्ही संस्काराचा केंद्रबिंदू आहात आणि नवरत्नांची खाण आहात. तुम्ही जिजाऊ माता आहात, तुम्ही आई तुळजाभवानी माता आहात. हात जोडतो, पाया पडतो. अरे इंजिनियर भरपूर होती, झाले IPS IAS करत राहा, परंतु याचबरोबर मातांनो, तुम्हाला एक विनंती आहे, प्रार्थना आहे. या महाराष्ट्राचं सुराष्ट्र करण्यासाठी मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. ती म्हणजे अरे उच्च शिक्षित आपली मुलं करा, परंतु घराघरात एक मर्द मावळा निर्माण करा. स्वराज्याचा मर्द मावळा निर्माण करा. महाराष्ट्राचं सुराष्ट्र त्या विना होणार नाही. विडाला विडाला 5 वर्षाच्या मुलाला आई काय काय शिक्षण देते, काय संस्कार घडवते. मातांनो, हे सर्व तुमच्या हातात आहे. बालवयामध्ये मुलाला जसे संस्कार तुम्ही लावणार, मुलं तशीच पुढे वागणार, तसंच कार्य करणार. तरी पण आपला मराठवाडा आहे, इथे पहिल्यांदा परमार्थाचं बाळकडू दिलं जातं. आता त्यातून किती जरी बाळकडू दिलं तरी, गाव किती जरी चांगला केला तरी घाण कुठं ना कुठं पडते. वावर 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 वावरच म्हणतात ना. वावर किती जरी वाजवलं म्हणजे मशागत केली, आडवा तिडवा किती रोटर आणा, किती त्याला काही करा, किती त्याला मध्ये काकरी मारा, पण काही धसकटच म्हणतात ना इकडे. एखादं तरी धसकाट गावात राहत, आपलं वावरात राहतच. आता म्हणजे खुदकन दुधाला उकडे येण्यासारखी आहे. एखादी तरी अवलाद धसकाटात कसाही काकरी आणा आणि कसाही त्याला रोटर आणा, ती जात अशी आहे ना कुणाची, धसकाटाची. असं लपून राहतो, लपून. त्या धसकाटाचं समाधान कधी आहे माहितीये का? जोपर्यंत एखाद्याच्या पायात घुसत नाही तोपर्यंत मी धसकाटाचं सांगतो. नाही कळणार गावागावात रे भावकीत काही धसकाटे वाटोळ केले मी गावाचं भावकीच. मी वावरातलं सांगतोय, तुम्ही डोक्यात जास्त काय आणू नका. विठाला बाळ कडू आहे परमार्थाचं, आम्हाला ठाऊक आहे. पण अजून काही त्याच्यामध्ये अजून व्यसन करणारी मंडळी अशा पवित्र भूमीत असतील. आज जोडतो पाया. तरुण मित्रांनो, शिवजयंती राजांचा जन्मोत्सव साजरा करताना अरे भल्याना शक्य झालं ते अवघ्या 36 वर्षामध्ये आपल्या राजानं करून दाखवलं. ही जर अशी जर व्यसन, काही मुलं किती भयानक आहे. अरे आई वडील रडतायत रे, आई वडील रडतायत. संध्याकाळ झाली की बायको जीव मुठीत घेऊन बसते. इकडे आहे का नाही पेणारे नसतील बहुतेक नवलगावांमध्ये, पण काय करावं, किती गाव झाडला तरी कचरा पडतोच, कुठं ना कुठं पडतोच कचरा. मला काय इथलं माहित नाही, मी दुसऱ्यांदा झालोय, पण तुझं एखाद दुसरं राहत. अरे संध्याकाळ झाली, राजा शिवजयंतीतून काय घेऊन जाणार, राजांच्या जन्मोत्सवातून काय घेऊन जाणार. संध्याकाळ झाली तर त्या माऊलीला जीव मुठीत धरून बसावा लागतो. ही अवलाद नीट घरी येते का नाही, बरं आला तर तो घरात नीट बसतोय का नाही, का पोरांना ठणकावतो, का मला ठणकावतो, का काय करतो. अरे पोटचा गोळा रे त्याने आपल्या हातात दिला. आपली जमीन पाहून एकराने रे पैसे दिले, आपल्याला खरेदी करायला लाज नाही. आपल्या जीवाला भीक लागली होती, दुसऱ्याचा हात पसरीत बसला. आता इकडची प्रथा वेगळी, माफ करा म्हणून मला काही त्यातलं माहित नाही इकडचं. पण या अन्य महाराजच्या 4 मुलांची लग्न झाली, 2 मुलांनी 2 मुली मला. मुलींनाही हुंडा नाही दिला जावयांना, आणि माझ्या सुना ज्या आणल्या
माझ्या घराची लक्ष्मी आहे, माझ्याकडे मी सांगतो त्या कार्यालयामध्ये घेऊन 1 रुपया खर्च करायचा नाही. माझी लक्ष्मी ती मी माझ्या खर्चानं घेऊन जाणार. मुलीच्या वडिलाला 1ही रुपया मी तस्ती दिली नाही. याला साक्ष माझे गजानन महाराज आहे, गंभीर महाराज आहे, साक्ष आहे, साक्ष आहे त्या गोष्टी. अरे करायचं ते त्याचं मस्त करायचं, सोयरा म्हणायचं, त्याचं घर बुडवायचं ना आपली घरं भरायची. कुणी शिकवले ते? आता नवीन कोणाची झाली असतील तर माफ करायला म्हटले रात कुठानाच वाढवलाय, नको तिकडच बसणार. पण मला हे कळतं, आपला हात तो जगन्नाथ, याच्यावर विश्वास ठेवा. माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलं, याच्यावर विश्वास ठेवा. याचे मिळेल तेच सत्य आहे आणि तेच आपल्याला बदलता देणार आहे. जोडून या धन, जोडून या धन, जोडून या धन, जोडून या धन, उत्तम व्यवहारे. जोडून या धन, जोडून या धन, जोडून या धन, उत्तम व्यवहारे. माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं घेऊ नका, परंतु शेवटी कसं आहे ना, थोडं कधीतरी विचारही हा झाला पाहिजे या गोष्टीचा. सोयरा म्हणून ज्यावेळी आपण जोडतो ना, मी अति शहाणपण किंवा पुस्तक वाचून हृदयाला तर मानवलं पाहिजे ना हो. या हृदयाला दुसऱ्या पोरीच्या बापाने भांडी द्यायची आणि आपण ते टेम्पोत भरून आणायची, इतकी आपली लायकी गेली का? आपल्याला नाही जमत का? जाऊ दे, वाईट वाटेल एखाद्याला, पण एवढं तर नक्की आहे, बेटीचा नारळ पद्धत आहे इकडे. बेटीचा नारळ तिकडून नवरीवाले आले, आपला नवरदेव आला आणि नवरीवाल्यांच्याकडे येतो नवरदेव. मग इकडून हा गेला धापासन घेऊन, ते तिकडून आले, मग तो नारळ आणि विडा द्यायची एक पद्धत आहे. बेटीचा नारळ इकडे आहे. तुम्ही मला खरं अंतःकरणातून सांगा, ज्यावेळी हा मुलीचा वडील नाईला देते लेकरून नांदायचंय ना, त्याला दिवस काढायचे, दिवस रान करतो तो, इकडून पैसे काढ, तिकडून पैसे काढ, व्याजाने काढ, पाहुण्याकडून आण, जमीन विक, पण त्याला जे काय असेल त्याचं ठरलेलं एकराव भाव असतो, काय म्हणतात भानगडी आहेत त्या, ते त्याला भागवायचं असतं. हा इकडून नाईला झाला जातो नारळ आणि ते पानाचा विडा घेऊन. आता तो नवरदेवाचा बाप तो म्हणजे काय कॉलर टाईटच असते, आम्ही खांद्यावर उपरणं टाकून येऊ ओंकाराला. मग तो तिकडून आला, ऐकून गेला, दोघे हसतात, पावडर या 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 या. तो दाताड काढी येतो नवरदेवाचा बाप, नवरीचा बाप हसताना आतून म्हणतो, हराम खरा नालायक, अरे घर बुडवलंस माझं, म्हणजे 3 एकर घालवली, तुझं घर भरलं, पण आता नाही लागले, पुरीचा बाप आहे मी, या 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 या. आतून कळतो, आतून कळतो. त्याची ती भाषा आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण अंतरात्म्याचा टळटळाट आहे. आणि म्हणून तरुण मित्रांनो, या हंडे महाराज एका गुरुपुत्राचं वाक्य ऐका. कुणाकुणाची लग्न होणे बाकी आहे त्याने हात वर करा. परिवर्तन करायचंय ना का? मला बॉम्बलायला आणलंय करायचंय ना परिवर्तन? अरे माझ्याकडे बऱ्याच मुली आहेत तिकडे, त्याच्यासाठी म्हणतोय मी. काय काय पोरांना पोरीच मिळत नाही, मुलींची संख्या झाली कमी, पोरांची संख्या झाली जास्त. माझ्याकडे तर 150 पावणे 200 पोरांना पोरी पाहिजे अशी यादी आहे.
6 महिने झाले मी झटतोय, अजून एकाला पोरगी मिळेना. सारखे फोन येत आहेत त्यांचे. शेवटी आता मी आपले महाशिवरात्र झाली की सगळ्यांना फोन करून सांगणार आहे, अक्षय तृतीयेचा दिवस मी निवडलेला आहे. जेवढे पोरं बिन लग्नाचे तेवढे माझ्याकडे घेऊन या. मी जेजुरीला नेऊन खंडोबाला एकदाचा सोडून देतो. आता काय करावं? त्याच्या हातात एकदा घंटीन तुरतुर दिलं, भंडारा फासला बस वाटला. नाही तसं काय होणार नाही. कोणाकोणाचं लगीन होणं बाकी आहे. कसले हात होईल बघा. एकही हात वर करेना. त्याला माहिती आहे डाव अंगावर येणार, पक्का डाव अंगावर येणार. पण एक लक्षात ठेवा, या हंडे महाराजचं गुरुपुत्राचं वाक्य तुम्ही हसा. दुसऱ्याचं धन तळतळाटानं घेणं म्हणजे पुढच्या जन्मासाठी प्रचंड मोठा पाप संचय करणं आहे. एका गुरुपुत्राचं वाक्य. याला जमत तसं जगा, जमत तसं वागा. विडाला विढाला मित्रांनो, मी हे सांगत होतो, लहानपणीचे संस्कार आईने केलेले किती सुंदर असतात, किती गोड असतात. कुणी पिऊ नका. गुटखा पद्धत आहे का इकडं? खाता गुटखा आहे इकडं? असे बंद केले ना महाराष्ट्र शासनाने, तरी आहे. त्याला तो भूत येतो. भूत बंद केले की जास्त उसळ्या हातात. खा. तुमच्यातलं पुरुषत्व लवकर संपणार. प्रसंगी पुरुषत्व संपलं, तुझ्या पत्नीचा हात जर दुसऱ्याला धरला तर त्याला विरोध करण्याची पण ताकद तुझ्यात नसणार. विष आहे, पॉइझन आहे, पॉइझन. तू आता डरकाळे हात खा, पुडीवर पुडी खा, नाही तर प्लॅस्टिक सहित खा. किती मोह जडावा. अरे मोह जडायचा असेल तर धर्म पालनाचा मोह करा. जर मोहच करायचा असेल तर भगत सिंग सारखा करा, बाबू गेडू सारखा करा, मंगल पांडे सारखा करा, मदनलाल धिंगरा सारखा करा रे. करा ना मोह. ही गुटखा खाणारी आहेत ना, त्यांच्या तोंडाचा वास घ्या. काय सुगंध येतो वा. बोकडाच्या तोंडाचा वास घ्यावा, पण या औलादीच्या तोंडाचा. बोकडाच्या बोकड बोकड माहिती ना, शिडीचा नवरा बोकड. पण ह्याच्या जवळ उभं राहू नये. एवढं थोबाड वाकडं करतं. बंद करा. हात जोडतो. माझं काही त्याच्यात बिघडलं नाही. पुरुषत्व नपुसकता येईल हात जोडून सांगतोय. आजपासून कोण कोण गुटखा सोडील हात वर करा. शिवजयंती अरे करा, ज्याच्यात हिंमत आहे. वचन देणारा, प्रॉमिस करणारा सगळा मोठा छातीचा असावा लागतो. वा रे वा, क्या बात आहे. दादांनी हात वर केला. अजून कोण आहे का मर्द? तुम्ही टाळ्या वाजवू नका, खुश करू. त्याच्यात कोणीच खात नाही, कोणीच खात नाही. मारुतीराय मागे शेपटाला फिरू फिरू आणखी विडाला. अरे एक माझ्या दादांनी जरी तेवढे पूर्ण केलं तरी आपल्यासाठी भरपूर झालं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. आम्हाला त्याची गरज आहे. दारू पिऊ नका. शिवरायांनी जे सर्वस्व पणाला लावलं, शंभूराजांनी जे सर्वस्व पणाला लावलं, आपल्या बापदाद्यांनी घरात दारावर तुळशीपत्र ठेवलं आणि मृत्यूवर चालून गेले शमशेरी आणि तलवारी घेऊन. चीज करा, किंमत ठेवा, कृतज्ञता ठेवा. त्यासाठी हे जन्मोत्सव आहे. स्फूर्ती मिळण्याकरिता दारू पिऊ नका. दारू पिऊ नका. तरुणांनो, मुळीच पिऊ नका. कुणाकडे पाहायचं? या माऊलीनं आणि त्या आई बापानं रडायचं. या माऊलीनं जर ती विधवा झाली, येता येता तुझं काही कमी जास्त झालं, 2 लहान लेकरं, ती जर विधवा झाली, तिनं उभं आयुष्य कसं काढायचं? कसं काढणार? उत्तर काय तुझ्याकडं सांग. आणि मग दारू पी. बांधा, बिलकुल बांधा. जर तू मराठ्याच्या पोटचा असेल, शिवरायांच्या वंशाचा असतील आणि उत्तम भूमीतील सुपुत्र असतील तर उद्यापासून दारू पिणार नाही. बस बंद. भरपूर झाला आता इथे. मी ते ब्रह्मन माया समाध्या लावा ते मी सांगत बसणार नाही.
बंद म्हणजे बंद. अरे जर माझी माय माऊली 35-40 वर्षात जर ती विधवा झाली तर तिचं असह्य जगणं तुम्हाला माहित नाही. आपल्या समाजामध्ये एखादी तरुण मुलगी जर विधवा झाली तिला या दुष्ट प्रवृत्तीला किती सामोरं जावं लागतं. हा हंडे महाराज पाहतोय, हा हंडे महाराज समाज अनुभवतोय. अरे त्या माऊलीला अश्रू गाळत मुक्यांचा मार खात जीवन जगावं लागतं. हे जीवन तू देणारच. याच्यासाठी वडिलांनी त्या मुलीच्या तुझ्या हातामध्ये दिली. बंद. तरुणांनी उद्यापासून दारू पिणे नाही, व्यसन करणे नाही. आणि जे म्हातारी पियत असतील ना त्यांनी थांबायचं नाही. त्यांनी 10 पटीनं वाढवायचे, पटापटा मारायचे. तू लायकीचाच नाही. अख्खा आयुष्य तसं घालवलंस ना, आता तू पटकन मर आणि जागा रिकामी कर. विठाला विठाला. अरे 5 वर्षाचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्यावर उभा आहे. आईने केलेले संस्कार आणि या लुटुपुटूच्या खेळामध्ये मुलांना होतं या 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 गडावर या. आम्ही नाही गडावर चढू देणार, नाही गडावर चढू देणार. आम्ही राजा आहोत, गडांचे राजा आहोत. आम्ही तुमचे राजा आहोत. आऊसाहेबांना धरून पाहवत धावत जावं. शिवबाला 5 वर्षाच्या छातीला कवटाळा वाढ म्हणावं, बाळ शिवबा. मायबहिणींच्या डोळ्यातील अश्रू पुसतील. अरे स्वातंत्र्य नावाची 3.5 अक्षरं जर तोंडात आली तर केव्हा शिरच्छेद होईल याचा भरोसा नव्हता. ऐसा होता तो काळ. ते निर्माण करणं भाग आहे. शिवा माय बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसतील. हाव साहेब, प्रयतेला जगण्याचा अधिकार देशील. हाव साहेब आम्ही देऊ. कोबड्या बोलानं बोलावं शिवराय. आणि मग आऊसाहेबांच्या बोलण्यामध्ये कटुता यावी आणि आऊसाहेबांनी म्हणावं, शिवबा शिवबा आम्हा सवा स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र राजा देशील बाळा. हाव साहेब आम्ही देऊ स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र राजा आम्ही देऊ. आऊसाहेब आम्ही देऊ. तुम्ही नका ओरडू, आम्ही टेंडर भरले. तुम्ही नका. हर हर म्हटलं की महादेव म्हणायचंच. अजून 1 महिना पण झाला नाही. 1 महिना झाला का? 1 महिना पण झाला नाही. विसरले का नाही देवाज? आणि म्हणून बाळ शिवबाण म्हणावं, आम्ही देऊ स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र राजा आम्ही देऊ. आऊसाहेब गुळ खातो खातो तर काय, त्याच्याशिवाय बोंबलायला ताकद येते. काय काय बायांना पाणी पिऊन बोंबलायची सवय. भांडताना राहू राहू पाणी पिऊ पिऊ भांडत. तसं मला गुळ खाऊ खाऊ बोंबलावं लागतं. आवाज गंमत आहे का? शिवरायांचा जन्मोत्सव म्हणजे परिवर्तन पाहिजे, पावर आहे. शिवराय आपली स्फूर्ती आहे, शिवराय आपलं जीवन आहे, आपला श्वास आपलं हृदय आहे. आणि ही गर्जना म्हणजे हा मूलमंत्र आहे मराठी शाहीचा. हात वर करो. आणि म्हणून शिवराय म्हणतात, आऊसाहेब आम्ही देऊ स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र राजा आम्ही देऊ. आऊसाहेब अजून काही त्रास जाईल. आता कशाने पेटवू यांना? हात वर गेला पाहिजे. तो हात ते असं नको बाबा. आता ते सीझन आहे पुढं. आता असं नाही, आता असं आहे. पुढच्या वेळेला असं आहे, त्याच्या पुढच्या वेळेला असं आहे, आणि त्याच्या पुढच्या वेळेला असं आहे. कुणाला सांगायचं? साहेब सांगत तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं जेव्हा समोर बसतात ना, खरं तर पांडुरंगाला राजांना प्रार्थना करेल होत नाही शक्य. तुमच्यासारखी मंडळी आहेत ना, इतकी कीर्तनात तनमन धनाने कीर्तनामध्ये बसणारी ही जी आपली सदस्य साहेबांसारखी मंडळी आहेत ना, अरे अशी मंडळी इथं नाही पाहिजे. ही मंडळी कुठं पाहिजे? विधानसभेमध्ये पाहिजेत आणि मंत्री पदावर पाहिजे.
काय करू माझ्या हातात नाही तर फटाफटा सिलेक्ट केले असते कारण तिथलं वातावरण मी स्वतः पाहिलंय मी निवड कीर्तनात बोंबलतो असं नाही तिथलं वातावरण मी बऱ्यापैकी पाहिले बऱ्यापैकी गेलेलो आहे पाहिलेलं आहे अरे काही काहींना अजून राजगड माहित नाही काही काहींना रायगड माहित नाही काही काहींना अजून काहीच माहित नाही आणि त्यांच्या हातामध्ये ती खाती आहे ते झाले कसं आंधळ्याची वरा आणि बाहेरीच्या कुणाचंच कुणाला काही नाही शोकांती काय जाऊ दे हात वर करून आणि असा पाहिजे असा आहे की बघा ना जरा एकदा मला काय जोर आलाय का मला ती त्या बिचारीची तरी लाज राखू द्या घोड्यावर आणलं सुटलं धोतर पण आता येईल पण मोठ्या प्रेमानं आणली मला आठवण नाही कीर्तनात सुटलेलं धोतर घेऊन कीर्तन मजा आली खूप मजा आली बेभान व्हावं लागतं आता तिथे राजगडवर मला घोडीवर फिरायची सवय आहे ना मी म्हटलं तो घोडीवर येईल म्हटल्यानंतर आता इतक्या लांबून तर शक्य नाही ती माझी जी घोडी आहे ती प्रेग्नंट आहे पुढच्या महिन्यात तिची डिलिव्हरी आहे आता यांनी इकडं तयारी केली क्या बात आहे तुम्ही हात वर करायचे हे मी मागे सांगून गेलोय तेव्हा शिवराय म्हणतात आणि एक सात हात वर करायचा जो हात वर करून बोंबालणार नाही तो बापाच्याच पोटचा डोकं फिरवायचं ज्याचा पक्ष स्वाभिमान प्रत्येकानं आपापल्या पक्षाचा जरूर ठेवा इथं रामकृष्ण हरी सर्वांसाठी उपलब्ध आहे तसं हर हर महादेव महाराष्ट्रीयन म्हटलं की त्यानं ही गर्जना केलीच पाहिजे तो पक्ष स्वाभिमान तुमच्याच शिवराय 5 वर्षाचे म्हणतात आम्ही देऊ स्वतंत्र सिंहासन स्वतंत्र राजा आम्ही देऊ आऊसाहेब रोग आला ना मला आम्हाला जरा पाणी काय कर मला सरपंच साहेब काय ओव्हर टाइम देणार आहे का एक मात्र नक्की आहे आता माझ्याकडे देण्यासारखं तुम्हाला काही नाही जे आहे ते देतो पण याच्या पलीकडे एक देण्यासारखं माझ्याकडे आहे ते देणार तुमच्या गावात माझं प्रेम नक्की जडलेलं आहे आणि या प्रेमापोटी एक मात्र तुम्हाला विनंती करणार आहे एवढं जर शिवरायावर प्रेम करता तर मला इथं आजपर्यंत शिवरायांचा पुतळा काय दिसला शिवरायांचा पुतळा आपल्याला किंमत नाही राजांनो आता आलंच हो गाणं विषयात विषय माझ्या महाराजांना